त्यांचा रद्द परवाना करून सुद्धा त्यांना तिथं परवानगी दिली जाते. तर एवढं फेवर व्हीएसआरला का केलं जातं असं आमचं मत आहे. मग आम्ही काय केलं, एक्स पायलट जे पायलट व्हीएसआर कंपनीमध्ये काम करत होते, जे इंजिनियर व्हीएसआर कंपनीमध्ये काम करत होते, डीजीसीएचे एक्स अधिकारी जे व्हीएसआरला ओळखून होते, या सर्व लोकांची चर्चा केल्यानंतर तुमच्यातले काही अभ्यासू आणि रिसर्च करणारे पत्रकार सुद्धा अशा लोकांना भेटल्यानंतर ह्या गोष्टी समोर आल्या. फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन 12 तास गॅप लागतो. जर मी पायलट असेल आणि मी जर उडवलं असेल तर 12 तासानंतरच फ्लाईट उडू शकतो. पण ही कंपनी व्हीएसआर कंपनी हे जे रिपोर्ट असतात एफडीटीएल हे मॅन्युपुलेट करतात. म्हणजे फक्त आकड्याचा खेळ त्या ठिकाणी केला जातो आणि 6 तासापूर्वी सुद्धा जर एखादा पायलट आला असेल तर त्याचा कदाचित इन्सेंटिव्ह दिलं जातं, नाही तर तुला नोकरीवरनं काढतो असं सांगितलं जातं आणि लगेचच त्याला तिथं विमानात बसवलं जातं. त्यानंतर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग म्हणजे एक असतो ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्समध्ये फक्त आवाज स्टोअर होतो असं नाही, आवाजाबरोबर ते जे इक्विपमेंट्स आहे ते कसे बिहेव करत होते, कुठं काय एक्सेलरेशन होतं, स्पीड काय होतं, आपली पोझिशन काय होती, कुठला काटा कुठं होता, हे सगळं ब्लॅक बॉक्समध्ये तिथं येतं. पण नॉर्मली जर आपल्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे साधे रेकॉर्डर असतात, त्यात कॉकपिटमध्ये काय झालं, संभाषण काय झालं याची माहिती आपल्याला देता येते. व्हीएसआर मध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सिस्टम हे बंद ठेवलं जातं. त्यानंतर चेकलिस्ट टेकलॉग हा मेंटेन नीट केला जात नाही, तर मॅन्युपुलेट केला जातो. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एसओपी त्यांचं कुठेही नाही. आणि कॉस्ट कटिंग मध्ये हे महाशय ही कंपनी अतिशय माहिर आहे. त्याच्यामध्ये मेंटेनन्स मध्ये कमतरता दाखवणं, नाही तर कुठलंही विमान, नाही तर हेलिकॉप्टर घ्या, ते हेलिकॉप्टर जर आपल्याला उडवायचं असेल तर त्याच्यामध्ये तास दिले जातात. 2200 तास ब्रँड टू ब्रँड, नाही तर 2500 तास. ते झाल्यानंतर इंजिन चांगलं असलं काही नसलं तर पूर्ण इंजिन 6 कोटी रुपयाचं एखाद्या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरचं आपल्याला बदलावंच लागतं. तसं इथे असतं. पण या कंपनीकडनं तिथं टायमिंग हे कुठेतरी चेंज केले जातात, मॅन्युपुलेट केले जातात आणि त्यामुळेच कुठेतरी ही घटना घडतात असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. आता गो अराउंड, आता अजितदादांना घेऊन हे विमान फ्लाय करत होतं व्हीव्हीआयपी, म्हणजे ज्यांना झेड सिक्युरिटी, झेड प्लस सिक्युरिटी आहे अशा व्यक्तीला हे विमान घेऊन चाललं होतं. विमान उडत असताना जर तिथं व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल नसेल तरी त्या पायलटला 2 स्टेशन द्यावं लागतात. एक जिथं चाललाय तिथं आणि बॅकअप एअरपोर्ट तुम्हाला सांगावं लागतं. कदाचित ह्यांनी मुंबई ते एअरपोर्ट दिलं असेल, नाही तर हैदराबाद तिथं दिलं असेल. आता तिथं गो अराउंड करत असताना एकदा ट्राय केला, दुसऱ्यांदा कदाचित त्यांना ते दिसलं नसावं. त्यांनी सांगितलं हो दिसलं, पण दिसलं नसावं तर तिसऱ्यांदा राऊंड घ्यायला पाहिजे होता. पण ह्यांनी तो घेतला नाही. दुर्दैवाने सेकंड अटेम्प्टलाच त्यांनी तो प्रयत्न केला. जी घटना घडली ती घडली. आणि दुसरं कसं असतं, ह्यांना पुढे कुठे जायचं होतं, अजित काकांना घेऊन हे कुठं जाणार होते, बारामतीला जाणार होते. आणि बारामतीवरनं हे कुठं जाणार होते, शमशाबाद ते पटना, तिथं कोणतरी व्यक्तीला तिथं घेऊन जाणं. म्हणजे ह्यांना घाई होती, नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं. आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, तेही पैसे आपल्याला मिळणार नाही. म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल. आता दुसरं स्टॉल वॉर्निंग सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये एखादं विमान स्टॉल होण्यापूर्वी आपल्याला एक अंदाज येतो, काहीतरी गडबड त्याच्यामध्ये होते. हे विमान स्मार्ट विमान असतं आणि ह्याच्यातली ही जी काय स्टॉल वॉर्निंग सिस्टम आहे, आमचा प्रॉपर इंटेल आहे. आमचं काही लोकांशी तिथं बोलणं झालंय, फक्त त्यांनी सांगितलं आमचं कृपा करून तुम्ही नाव नका सांगू, आमच्या नोकऱ्या तिथं जातील. त्यांची चर्चा अशी, जे विमान अजित काकांना घेऊन तिथं ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम ती बंद होती. ती बंद असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच कळल्या नाही आणि त्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली असावी असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी मागतोय. पीटीटी पुश टू टॉक, म्हणजे तुमची वॉकी टॉकी असते, आपण बटन दाबतो, आपण बोलतो, पलीकडचा ऐकतो. तसं विमानामध्ये पीटीटी असतं. हे पीटीटी जेव्हा चालू होतं तेव्हा कॉकपिटमध्ये बटन दाबल्यानंतर जे जे काय चालू असतं, जसं की आता मी पोहोचतोय, आता लँड होतोय, मी पुढे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट दाखवेल, तर ते सगळं कळतं. तर जेव्हा मेन पायलट हा जर कपूर असेल तर पाठक ज्या पायलट होत्या ह्या को पायलट होत्या. को पायलट जनरली ते इंटरॅक्शन करतात एटीसीची. तेव्हा ती पीटीटी त्यांनी दाबलं होतं, तेव्हा त्या वातावरणामध्ये ते जेव्हा शेवटचं वाक्य ओ शिट होतं तेव्हा सुद्धा त्याच्या आधी सुद्धा त्या विमानामध्ये कुठंच ही वॉर्निंग सिस्टीमचा आवाज येत नव्हता, पीटीटी दाबून सुद्धा.
शुकशुकाट होता, म्हणजे ही सिस्टम तिथं बंद होती असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यासाठी जे एटीसीचं रेकॉर्डिंग आहे